मुंबईमध्ये काँग्रेसचे एकदिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर पार पडलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे. राऊतांच्या मैत्री निवासस्थानाच्या बाहेर ही बॅनरबाजी करत संजय राऊतांना शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर भाजपचा वरचष्मा राहणार आहे. महासचिव, खजिनदार, वरिष्ठ उपाध्यक्ष या पदासह अनेक महत्त्वाची पदं भाजप क्रीडा आघाडीच्या वाट्याला गेली आहेत. 2 नोव्हेंबरला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक होणार होती, मात्र अजित पवार वगळता सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं निवडणूक रद्द झाली. त्यावेळी 2 नोव्हेंबर रोजी महागा ठाणेमध्ये आमदार प्रवीण दरेकरांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा 17 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान हा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पार पडणार आहे. नागपूरच्या वडगाव इथं 2000 कोटींचं लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं. या प्रकल्पामुळे 10,000हून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित होते. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजकीय, संघटनात्मक आणि विकास कामांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तर अबकी बार 75 पारचा नारा देत सोलापूर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार मंत्री अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं आरपीआयच्या सूर्यकांत वाघमारे यांच्या नावाची घोषणा झाली. खासदार श्रीरंग बारणे यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडनं आरपीआयचे सूर्यकांत यांच्या नावाची घोषणा केली आहे. युतीसाठी भाजप पहिली पसंती आहे, मात्र युती न झाल्यास स्वबळावर लढू असा इशारा शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला. पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 32 प्रभागातल्या 128 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं बारणे यांनी म्हटलंय. महाड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष एकत्रितपणे आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार आहेत. अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शेतकरी भवन इथून नगरपालिकेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जयंत पाटील, काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग होता. उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकर यांनी महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीतर्फे मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती. वाशिममधील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. कारंजातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 30 जणांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार संजय देशमुखांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडलाय. वाशिममधील निवडणुकीसाठीच्या सदस्यपदासाठी 79 नामांकन अर्ज दाखल केलेत. 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदासाठी 11 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरनं शिवसेना ठाकरे पक्षात फूट पडली. शिवसेना युबीटीचे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी अर्ज भरलाय. तर पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे. वाशिममध्ये 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झालाय. तर पुढच्या 2 ते 3 दिवसात जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे. धुळ्याच्या शिरपूर वरबाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीनं भूपेश पटेल यांच्यासह चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 4 दिवसात नगरसेवक पदासाठी ऑफलाईन 1 तर ऑनलाईन 168 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडनं इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती पार पडल्या आहेत. अमरावतीमधील भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यांनी धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज देखील भरलाय. यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार आहे. आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही घोषणा केली. भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि स्वच्छ सुंदर शहर या मुद्द्यावर पुढे जाऊ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. यवतमाळचे माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. सोलापूर महापालिका निवडणुकांसाठीची महिला आरक्षण सोडत 17 नोव्हेंबरला पुन्हा एकदा काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या काही महापालिकांसाठी नव्यानं आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले. मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग यासाठीचं आरक्षण सोडत 17 नोव्हेंबरला काढण्यात येईल. वाशिममध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालं. शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातनं पोलीस दलाच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला आहे.